नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 2025चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे, तर हा पीक विमा 15 जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती आपण सोशल मीडियावरती पाहत होतो। परंतु आज जर आपण पाहिलं तर 15 जानेवारी उलटूनही गेलेले आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीक विमा 2025 जो मंजूर झालेला आहे तर तो जमा झालेला नाही। मग आता हा नक्की पीक विमा केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुमच्या लक्षात येऊन जाईल। खरं तर शेतकरी मित्रांनो, 2025चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे ती जिल्हे आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत। आणि खरं तर पीक विमा जेव्हा मंजूर होत असतो की ज्या जिल्ह्यामध्ये जी अंतिम पैसेवारी जाहीर होत असते, या पैसेवारीमध्ये ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत येते तर तो जिल्हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र असतो किंवा मग त्या जिल्ह्याचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो। आता आपण कोणत्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे आणि कोणता जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, खरं तर 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी काढली जाते आणि यामध्ये ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत येते तो जिल्हा पीक विम्यासाठी पात्र असतो आणि ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त येते तो जिल्हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र नसतो। आता यामध्ये 2025 मध्ये आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिना असेल, ऑगस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि याची जी अंतिम पैसेवारी आहे ही 15 डिसेंबर नंतर काढण्यास सुरुवात झाली। प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर देखील झालेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ही जवळपास 78 महसूल मंडळांची 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळे हे पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 42 महसूल मंडळांचा समावेश आहे की या 42 महसूल मंडळांमध्ये अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती निर्माण झाली। यामुळे जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये जी अंतिम पैसेवारी आहे ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। आता हा पीक विमा नक्की हेक्टरी किती जमा होणार आहे, तर हेक्टरी 25,000 रुपयांपेक्षाही जास्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे पीक विमा 2025 साठी पात्र आहेत, कारण या 80 पेक्षाही जास्त महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील जवळपास 93 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील जवळपास 93 महसूल मंडळे हे पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहेत। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 87 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 87 महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील 46 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील 46 पेक्षाही जास्त महसूल मंडळांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 60 महसूल मंडळांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण या 60 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे की या 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास बऱ्याच महसूल मंडळांचा समावेश आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 30 ते 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे
हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत, कारण यवतमाळ जिल्ह्यातील 90पेक्षाही जास्त महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील एकूण 6 तालुक्यांमध्ये अनेक महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे की त्या 6 तालुक्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव पीक विमा 2025 मिळण्यासाठी पात्र आहेत किंवा मग वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा जो पीक विमा 2025 मंजूर झालेला आहे, हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, पंचायत समितीच्याही निवडणुका आहेत आणि याची आचारसंहिता लागण्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 जो की मंजूर झालेला आहे, तर तो पीक विमा जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे। आता हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे, हा कोणकोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे, तर यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, त्यानंतर खरीपाची ज्वारी असेल, म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांची खरीपाची जी काही सर्व पिके होती, जी की नुकसान झालेलं आहे, त्या संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश असणार आहे। या संपूर्ण पिकांसाठी शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 हा त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।